त्याचप्रमाणे एकादशी सुद्धा करा आणि आपले सण उत्सव परंपरा आनंदाने साजरी करा. गुढीपाडवा आनंदाने साजरा करा, दिवाळीसारखा सण आनंदाने साजरी करा. आणि आपल्या हिंदू धर्मासाठी सगळ्यात महत्त्वाचा जर सण कोणता सण असेल तर ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. जयंती या जगात कोणाची सुद्धा साजरी होत नाही, कारण इथं बसलेल्या तुमच्या प्रत्येक माय माऊलीच्या कपाळावर जर कुंकू कोणामुळे असेल तर तो एकमेव राजा आहे, छत्रपती शिवाजी महाराज. काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती, काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती. अगर एक शिवाजी न होता तो सबकी सुन्नत होती, लक्षात घ्या. म्हणून त्या राजाची जयंती तिथीनुसार तर आपण साजरी करायलाच पाहिजे, पण तारखेनुसार पण आपण साजरी करायला पाहिजे. कारण का, तसं कर्तृत्व माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं होतं. आज लोक कीर्तनाकडे येत नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दारू पिऊन बँडवर नाचून साजरी करतात. हे साप चुकीचं आहे मायबाप. कारण माझा राजा जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला जात होता आणि तुकोबरायांनी कीर्तनातून शिकवावं, शिवबा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि जगद्गुरु तुकोबरायांची दुसरी एक शिकवण होती, परवी नारी रखुमाई समान. एकदाचा प्रसंग आहे, रांजाच्या पाटलानं स्वराज्यामध्ये एकदा एका स्त्रीसोबत बदअमल केलं होतं. तेव्हा आईसाहेब जिजाऊ कडले आणि त्यांनी सांगितलं, शिवबा ताबडतोब रांजाच्या पाटलाला दरबारात हजर करा, कारण आपल्या स्वराज्यातली स्त्री मग ते हिंदूची असो का मुसलमानाची असो, ती आपल्या मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे, तिच्या केसाला सुद्धा हात लागता कामा नये, असे फरमान आईसाहेब जिजाऊंनी 16व्या शतकात काढले. आणि अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून छत्रपती शिवाजी महाराज जीवन जगत होते. एकदाचा एक प्रसंग आहे, कल्याणच्या सुभेदाराची सून नजराना म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हजर केली आणि त्या बाईनं सांगितलं, राजे मी तुमची इच्छा पूर्ण करायला आली. पण छत्रपती शिवाजी महाराज त्या बाईला म्हणतात, अगं श्री हिंदूची असो का मुसलमानाची असो, आमच्यासाठी ती आमची आई आहे. जसा एखादा भाऊ बहिणीची जशी बोलवण करते ना, तशी बोलवण माझ्या राजानं त्या कल्याणच्या सुभेदाराची सुनेची केली होती. राजे त्या बाईला म्हणतात की अगं आई, अशीच आमची आई असते सुंदर रूपवती, आम्ही देखील असेच झालो असतो वदले शिव छत्रपती. शिवाजी महाराजांचे वाक्य. आणि ती कल्याणच्या सुभेदाराची सून काय सामान्य स्त्री नव्हती. कशी होती ती स्त्री? काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाचं उल, काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाचं उल, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शीलवान, अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. जय जय शिवराया, जय जय शिवराया. या मोगलांनी आपल्या भारत देशात येऊन अनेक मंदिरं पाडली आणि त्याच्या जागी मस्जिदी उभी केल्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जे काही मुस्लिम मावळे होते त्यांच्यासाठी सुद्धा माझ्या राजानं मस्जिद बांधली. आज रायगडावर जाऊन पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ एक मुस्लिम धर्मियांसाठी त्यांनी मस्जिद केली. बांधत होता मस्जिद येथे यण तेथे मंदिर, अशा शिवाच्या चरणी माझे सदैव झुकते शिर. असाच माझा शिवबा होता नररत्नाची खाण, अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. जय जय शिवराया, जय जय शिवराया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, 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 एकनाथ नामदेव तुकाराम.
एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. आपली वेळ संपली. 2 तास तुम्ही या लेकराची बडबड ऐकायसाठी या ठिकाणी बसले, म्हणून पुनश्च एकदा तुमच्या चरणावर मी नतमस्तक होतो. तसं तर श्रोत्याशिवाय कीर्तन नसते. ज्ञानोबा सांगतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. कीर्तनातला श्रोता म्हणजे साक्षात भगवान शंकर आहे. टाळकरी मंडळी असतील, साऊंडवाले असतील, मंडपवाले असतील, अन्नदाते मंडळी असतील, मृदंगाचार्य महाराज असतील, गायनाचार्य महाराज असतील, कॅमेरावाले असतील, श्रोते असतील, तुमच्या सगळ्याशिवाय इथे किंमत नसते. कीर्तनकाराला किंमत नसते. एक माणूस हॉटेलमध्ये गेला आणि त्या हॉटेलवाल्याने म्हणे की दादा गुलाबजामुन कितीच आहे? तर म्हणे 10 रुपयाचा एक. मग म्हणे पाक? नाही, पाक फुकट. मग असं करा म्हणे, गुलाबजामुन राहू द्या आणि पाकच द्या ना. पाक कसा फुकट आहे ना, गुलाबजामुन राहू द्या, पाकच द्या. ते हॉटेलवाला म्हणे, अरे बाबा गुलाबजामुन घेतला तर पाक फुकट आहे. जसा पाकाशिवाय गुलाबजामुन आहे तसं या सगळ्या गोष्टीशिवाय कीर्तनकार नसते. म्हणून पुनश्च एकदा तुमच्या चरणावर वारकरी नात्या नतमस्तक होतो. झालेली कीर्तन सभा विश्वमाऊली ज्ञानोबराय, पवनसूत्र हनुमान, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि माझ्या जन्मदाता आई वडिलांच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.